दादर लोकल आणि दादरची ही गर्दी तुम्ही अनुभवली? दादरची ही गर्दी, दादरला उतरण्याची लगबग, लोकलमध्ये चढण्यासाठी गर्दीत केलेली कसरत आणि ब्रिजवरून गर्दीत काढलेली ही वाट, सेंट्रल वरून वेस्टर्नला जाणारी धडपड, तुम्ही डोंबिवलीत असा, ठाण्यात असा, मुलुंड, कल्याण कुठेही राहणारे असा तुम्ही दादरकर होता. आता बघा ना, स्टेशनच्या बाहेर आल्यावर तो येणारा फुलांचा एक वेगळा सुवास, तो गुलाब, गजरे, झेंडू ह्यांचा तो वास, चाफ्याचा तो हवा हवासा वाटणारा सुवास, घरची असो किंवा बिल्डिंगची असो सत्यनारायणांची पूजा, पहाटे पहाटे दादर गाठायचं, या फुल मार्केटमध्ये शिरायचं आणि पुन्हा दादरला लोकल पकडायची. गेले ते दिवस आता. त्या दादरच्या गल्ल्या, दादरला न आलेला माणूस शोधून पण सापडणार नाही. हे दादरला शॉपिंग आणि शिवाजी पार्कची बाळासाहेब ठाकरेंची सभा ऐकायला न येणारा मराठी माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही. हे गरम गरम दूध आणि गरम गरम जिलेबी, ही मोठाली कढई आणि त्यात तापत असलेलं हे दूध आणि त्याच्यावरची ही सोनेरी घट्ट साय आणि हे पुरातन हनुमानाचं मंदिर. कधी कधी असं वाटतं हा हनुमानच हे अख्खं दादर आपल्या हातावर सांभाळत असावं. हा सौराष्ट्र फरसाणवाला, समोसा, कचोरी, फरसाण आणि याची तिखट गोड हिरवी चटणी, गरम गरम कचोरी आणि समोसा. पण आता यांनी जरा भाव वाढवलेत. आता ही स्वातंत्र्यवीर सावरकर भाजी मंडई, इकडचं हे फिश मार्केट आणि हे भाजीचं मार्केट. मी तर दिवस दिवस दादरला फिरू शकतो. प्रत्येक मुंबईकराचं शॉपिंगचं हक्काचं ठिकाण दादर. आता हे लाकडी जिने बघायला सुद्धा मिळत नाहीत. आणि ही बघा, ही सुविधाची गल्ली. लग्नाच्या शॉपिंगसाठी दादरसारखं दुसरं डेस्टिनेशन नाही. हे आता मॉल बिल आले. सुविधाच्या गल्लीत तो सामंतांच्या पांढऱ्या लोण्याचा वास, तो दुधाचा, लोण्याचा, चक्क्याचा वास आता लुप्त झाला आहे. तो सुवास आता गेला. नाही तर पहिलं ह्या गल्लीत आलं की सामंतांच्या इथून वास यायचा असतो.